नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन तर्फे अंबड पोलीस स्टेशनला प्रथम टप्प्यातील 50 बॅरिकेड्स प्रदान करण्याचा सोहळा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या प्रमुख उपस्थित अंबड पोलीस स्टेशन अंकित चुंचाळे पोलीस चौकी येथे पार पडला। आपले पोलीस कमिशनर श्री संदीप कर्णिक साहेब यांचा सत्कार श्री पण आपण आता याच्यावरून मला आठवलं की आणि विजिट करायला आपण जेव्हा कुठे टाकले काय केलं तर आपण सगळ्याचं एक अकाउंट करूया इश्यू आपल्याकडे आणि तर हे इंडस्ट्रियल एरियामध्ये दुसरे पाहिजे म्हणजे हे तुमच्या आणखी कुठेतरी आपण लावून इकडे म्हणजे बॅरिकेड्स वगैरे सगळं आपण साफ वगैरे करून विल एन्श्योर दॅट यू नो दिस एरिया लुक्स गुड म्हणजे कारण बाहेरून जे लोक येतात त्यांना एक चांगलं इम्प्रेशन दिलं पाहिजे। काय कोणाचे अंदाज आहेत तुमचे? काय यावेळेस काय ठीक आहे। यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी उद्योजकांकडून सामाजिक दायित्वामध्ये फक्त डोनेशनच न घेता त्यांच्याशी संवाद वाढवून त्यांनाही आपल्या कार्यक्रमामध्ये कसे सामावून घेता येईल याचाही प्रयत्न केला पाहिजे असंही त्यांनी अधिकाऱ्यांना सुचवले। उद्योजक हा समाजातील अत्यंत महत्त्वाचा घटक असून रोजगार निर्मिती करणारे ते आहेत, त्यामुळे त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते असेही यावेळेस त्यांनी सांगितले। नाशिक येथील निमा म्हणजे नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चर असोसिएशन यांनी नाशिक सिटी पोलीसला हे सुंदर आणि स्ट्रॉंग बॅरिकेड्स दिलेले आहेत, त्याच्याबद्दल मी नाशिक पोलीस दलातर्फे त्यांचे खूप आभार मानतो। त्यांचं नेहमीच आम्हाला खूप सहकार्य असतं। त्यांनी अशीच त्यांची खूप प्रगती व्हावी आणि नाशिकच्या सर्व इंडस्ट्रियल एरियामध्ये शांती आणि लॉ अँड ऑर्डर नेहमी राहावी ही मी सदिच्छा करतो। तर निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनीही यावेळी निमामार्फत आपण सामाजिक दायित्व म्हणून हे बॅरिकेड देण्याचे निश्चित केले होते। निमा नेहमीच उद्योग वाढीसाठी उद्योजकांच्या सक्षमीकरणाकरिता विविध उपक्रम राबवित असते। त्यांची आठवण करून देताना चुंचाळे पोलीस चौकीचे लवकरात लवकर पोलीस स्टेशनमध्ये रूपांतर व्हावे यासाठी आपल्या मार्फत प्रयत्न करावे आणि येथे TCP 2 व ACPचे कार्यालय देखील आणावे अशी मागणी केली आहे। तसेच चुंचाळे पोलीस चौकीचे प्रभारी पोलीस अधिकारी मनोहर कारंडे यांनी या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती दिली आहे। यस सर। आज निमातर्फे MIDC चुंचाळे चौकी अंबड पोलीस ठाण्यास जे 50 बॅरिकेड आम्हाला दिलेले आहेत आणि आम्हाला जे नेहमी सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी निमाचे अध्यक्ष बेळेसाहेब आणि पूर्ण MIDCचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करत आहे। आणि इथले जे ट्रॅफिकचे इश्यूज असतील किंवा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता या बॅरिकेड्सची आवश्यकता असल्याचं चर्चेअंती समोर आल्यावर आज निमाच्या वतीने या ठिकाणी प्राथमिक तत्वावर 50 बॅरिकेड्स माननीय पोलीस आयुक्त यांच्या हस्ते आम्ही त्यांना सुपूर्द केलेले आहेत आणि गेल्या कुंभमेळ्यात 12-13ला सुद्धा अशाच पद्धतीने 150 बॅरिकेड्स आम्ही त्यांना दिले होते आणि खूप चांगला वापर त्याचा गेल्या 8-10 वर्षात झालेला आपण बघतो आहोत। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा कुंभमेळा लक्षात घेता आणि ह्या रोडवरून जी त्र्यंबकला जाणारी ट्रॅफिक ही इथूनच गरवारे मार्गे जात असते, या सर्व पार्श्वभूमीवर सुरक्षेची आणि महिला कामगारही इथून मोठ्या प्रमाणात जातात, त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तसेच उद्योगांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांना सहाय्यभूत ठरणारी ही अशी बॅरिकेड्सची आज येथे छोटेखानी कार्यक्रम पार पडला। माननीय आयुक्त आणि 3ही उपायुक्त तसेच सहाय्यक आयुक्त या कार्यक्रमाला उपस्थित होते, त्या सर्वांचं आम्हाला ही संधी दिल्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो आणि भविष्यातही ज्या ज्या ठिकाणी यावेळी निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, सचिव निखिल पांचाळ, उपाध्यक्ष राजेंद्र अहिरे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, सहाय्यक आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, मनीष रावल, सतीश कोठारी, संजय सोनवणे, नितीन आव्हाड, दिलीप वाघ, रवींद्र झोपे, राजेंद्र कोठावदे, दिलीप वाघ, प्रकाश ब्राह्मणकर, विजय जोशी, जयंत जोगेळकर, उमेश कोठावडे,
विनोद कुंभार, जयंत पगार, राम जोशी यांच्यासह उद्योजक उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज ब्युरो, नाशिक.